श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. तर उद्या आहे गुरुवार आणि शिवप्रदोष. तर गुरुवारी आपण भगवान श्री हरी विष्णूंची सेवा करत असतो, पूजा करत असतो आणि त्याचबरोबर आपल्या गुरूंची सुद्धा पूजा करत असतो. आता बघा, शिवप्रदोषच्या दिवशी आपण भगवान शिवशंकरांची पूजा करत असतो आणि प्रदोष काळामध्ये जर भगवान शिवशंकरांची आपण पूजा केली तर आपल्याला जे मनातल्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत असतात. भगवान शिवशंकरांना प्रदोष हे व्रत अतिशय प्रिय आहे. आपण प्रदोष या व्रताच्या दिवशी काही सेवा, काही उपाय जर केले तर भगवान शिवशंकर लवकर प्रसन्न होतात. तर पहा, उद्या आपल्याला आपल्या मुलांसाठी गणपतीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे मुलांचे सर्व विघ्न दूर होतील. त्याचबरोबर अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये मुलांची प्रगती होईल आणि त्यांच्या इच्छा पूर्ती होतील. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय मी तुमच्याशी आज व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. तर पहा, उद्या शिवप्रदोष आहे आणि गुरुवार देखील आहे, त्यामुळे उद्या हरिहर मिलन आहे. आणि हरी म्हणजे आपले जे भगवान श्री हरी विष्णू आणि हरिहर म्हणजे आपले महादेव. तर ह्या दोघांचं उद्या मिलन आहे. त्यामुळे ह्या दिवशी जर आपण जे काही उपाय करू, जे काही सेवा करू, त्या खूप लवकर आपल्या पूर्ण होणार आहेत. त्यामुळे आपल्याला ह्या दिवशी उद्याचा शिवप्रदोष जो आहे तर या दिवशी आपल्याला काही सेवा आणि उपाय हे करायचे आहेत. तर बघा, आपल्याला गणपती बाप्पांना सुद्धा प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि गणपती बाप्पांना आपण प्रसन्न केलं तर शंकर भगवान आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होतात. तर हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो शिवमहापुराण यामधला आहे. म्हणजे शिवमहापुराण जी कथा आहे तर त्या कथेमधला हा एक उपाय आहे. बरेच वेळा मुलं ही खूप हट्टीपणा करतात. त्याचबरोबर मुलं अभ्यासामध्ये खूप हुशार असतात, परंतु ऐन वेळेस त्यांचं जे काही लक्ष आहे तर ते विचलित होतं आणि त्यांच्या ज्या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तर त्या राहत नाही किंवा मग मुलं अभ्यासच करत नाही. अशा बऱ्याच समस्या प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक आईवडिलांना ह्या येत असतात आणि त्याचबरोबर मुलांच्या जीवनामध्ये काही विविध संकट, अडचणीसुद्धा निर्माण होत असतात. या सर्व गोष्टी दूर करण्यासाठी, आपल्या मुलांवरती गणपती बाप्पांचे कृपा आशीर्वाद राहण्यासाठी आपल्याला हा उपाय उद्या नक्की आवर्जून करायचा आहे. आता बघा, आपण बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करत असतो. त्याचबरोबर चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करतो, सेवा करतो. पण आपण शिवप्रदोषच्या दिवशी जर गणपती बाप्पांची पूजा, सेवा, उपाय जर केले तर त्याचे फळ हे आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होत असते. आता बघा, आपल्याला उपाय काय करायचा आहे. तर पहा, आपल्याला 2 वेलची लागणार आहेत ह्या उपायासाठी. त्याचबरोबर आपल्याला हिरवे मूग, बघा आपल्याकडे हिरवे मूग असतील तर हिरवे मूग आपल्याला लागणार आहेत. आता बघा, एक वाटी घ्यायची, त्या वाटीमध्ये मुगाचे दाणे घ्यायचे आणि त्याचबरोबर ह्या 2 वेलची घ्यायच्या आणि मुलांवरून ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला 7 वेळेस उतरवून घ्यायच्या. घड्याळाचे काटे जसं फिरतात त्याचप्रमाणे आपल्याला गोल असं फिरवायचं आहे 7 वेळा. आणि हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता, कधीही करू शकता. आधी वेळेचं अजिबात बंधन नाही. प्रदोष काळात केलं तर अतिउत्तम. आता बघा, ज्या काही आपण वस्तू मुलांवरून फिरवून घेतलेल्या आहेत तर त्या आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायच्या आहेत. तर बघा, हा उपाय आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊनच करायचा आहे आणि गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये हा उपाय केला तर आपला हा उपाय अगदी सक्सेस ठरणार आहे. कारण बघा, जेव्हा आपण मंदिरामध्ये उपाय करतो त्यावेळेस आपल्या अवतीभोवती एकदम सकारात्मक लहरी असतात, सकारात्मक वातावरण मंदिरामध्ये असतं, त्याच प्रमाणामध्ये घरी नसतं. आता हे मूग आपण गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण केल्यानंतर आपल्याला तिथे बसूनच गणपती बाप्पांचं गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. आता बघा, जर तुम्हाला गणपती अथर्वशीर्षाचं तिथे बसून पठण करता येत नसेल तर मग तुम्ही ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप 108 वेळा केला तरी चालेल. आता बघा, आपण जे काही गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण केलेलं आहे त्यामधल्या ज्या 2 वेलच्या आहेत तर त्या आपल्याला परत घरी घेऊन यायच्या आहेत.
जे मूग आहेत तर ते आपल्याला तिथेच ठेवून द्यायचे आहेत. आणि वाटी घेऊन जाताना तुम्ही एखादा द्रोण घेऊन जा किंवा मग एखादी पेपर प्लेट असते त्या प्लेटमध्ये तुम्ही ते घेऊन जा. परंतु आपल्याला वेलच्या ज्या आहेत तर त्या घरी घेऊन यायच्या आहेत. आता बघा, ह्या ज्या वेलच्या आहेत तर त्या घरी आणल्याच्या नंतर आपल्याला त्या मुलांना खायला द्यायच्या आहेत. आणि जर असं मुलं खात नसतील तर असा काही पदार्थ तयार करा आणि त्यामध्ये त्या वेलच्याची पूड करून टाका आणि ते फक्त मुलांनाच खायला द्या. आता बघा, मंदिरात असताना आपण गणपती बाप्पांना आपल्या मुलांच्या बाबतीत ज्या काही समस्या असतील, अडचणी असतील, संकटं असतील, दोष असतील ते सर्व काही सांगायचं आहे. आणि मुलांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये प्रगती व्हावी, त्याचबरोबर त्यांची इच्छापूर्ती व्हावी, या सर्व गोष्टी आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरात गणपती बाप्पांना बोलून दाखवायच्या आहेत. आता बघा, आपल्या घरामध्ये हे झाले एका मुलासाठी. आता जर आपल्या घरामध्ये 2 मुलं आहेत, मग 2 मुलांसाठी आपल्याला 2 वेगवेगळे वाट्या तयार करायच्या आहेत. म्हणजे 2 वेगवेगळे मूग घ्यायचे आहेत, 2 वेगवेगळ्या वेलच्या घ्यायच्या आहेत आणि त्या परत मुलांवरून 7 वेळा उतरवून त्या गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायच्या आहेत. आणि दोघांच्या बाबतीत ज्या काही इच्छा आहेत तर त्या तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर बघा, आता तुमच्या जवळपास जर गणपती बाप्पांचं मंदिरच नाही तर मग तुम्ही हा उपाय शंकर भगवानांच्या मंदिरात जाऊन केला तरी चालेल. कारण शंकर भगवानांच्या पिंडीवरती पूर्ण परिवार विराजमान असतो आणि त्या पूर्ण परिवाराच्या तिथे गणपती बाप्पांचं बी एक स्थान असतं आणि तिथे तुम्ही हा उपाय केला तरी चालेल. तर ज्या काही समस्या मुलांच्या बाबतीत तुम्हाला येत आहेत त्या सर्व तुम्ही तिथे व्यक्त करायच्या आहेत आणि त्या समस्या तुमच्या नक्कीच सुटणार आहेत. त्यामुळे असा हा उपाय उद्या करायला अजिबात विसरायचं नाही. तर इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.